दिल्ली क्रिकेटचं पाणी जे म्हणतात ते नक्की काय आहे? तुला काय वाटतं? सर खरं सांगू का, मी कन्फ्युज्ड आहे. कारण काय, मी जेव्हापासून क्रिकेट फॉलो करायला लागलो गेली 3-1 दशकं, तर जो कोणी दिल्लीचा मोठा क्रिकेटर होतो तो दिल्लीचा नाहीच आहे असं सुरुवात होते. तर बरोबर बरोबर. तर कर्णधार असला एकदम कॉम्पिटंट तर तुम्ही म्हणजे एक टीम तयार होते. बेदी सरांनी तेच काम केलं. त्यांनी टीम तयार करून दिली. नंतर मग त्यांनी जे एक रस्ता दाखवला, तिथून मग ते त्याच ह्याच्यावर प्लेयर्स आले. तर रमण लांबा किती मोठा खेळाडू होता हे आम्हाला एखादा किस्सा सांग. खूप मोठा तो. कुठली मॅच होती ती कोटलाला, आम्ही असं प्रेस बॉक्स होतं, ओपन प्रेस बॉक्स, आणि इथून ते प्लेयर्स जायचे मैदानाला. तर बोललेलं ऐकू यायचं तुम्हाला. तो तिथून म्हणायचं, तिथं सांगून गेला तो, विजय मेरा 100 लिख लियो, आणि त्यांनी 100 केले. सेहवागच्या आधी दिल्लीच्या मातीतला खेळाडू हा महान खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालेला की तो पूर्ण दिल्लीचं प्रोडक्ट आहे. सेहवाग पण नजफगड, हो, पण सबब हो. दिल्लीच्या बाहेर. त्याला आवड होती की कोटला, आणि कोटलाहून त्याला हकललं. पहिल्यांदा जो ट्रायलला आला हकललं, तर रिषभ पंतला हकललं, किंवा आपले विराट कोहली त्याने हकललं. पण ते होतं की त्याला डोक्यात बसलं की मला चान्स दिलं नाही आहे, मी रन्स करणार, घेणार. आणि काय आहे ना अमोल, की जसं पुढच्या दशकभरात जर आपण म्हणलं तर दिल्ली क्रिकेट कुठे जाताना दिसतंय तुम्हाला? हा शेवटचा कठीण आहे. कारण ना, मी सांगतो का, इथून प्लेयर्स येत आहेत, खूप भयंकर टॅलेंट आहे, पण ते दुसरीकडे जाणार. नमस्कार, मी अमोल कराडकर. मी आलो आहे भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये, कारण द हिंदूने जिथे मी काम करतो त्यांनी मला कामाकरता पाठवलं, आणि त्याच्यामुळे मी विचार केला की तुमच्यासाठी कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये, अर्थात आधी येऊन गेलेत ते, पण त्यांच्या शहरात आल्यानंतर विजय लोकापल्ली सरांना एकदा तरी पकडायला पाहिजे कॅमेऱ्यावर. त्याच्यामुळे ते पुन्हा एकदा तयार झालेत. लोकापल्ली सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मला आवडलं असतं पुण्याला येऊन हे आपण स्पोर्ट्स कट्टा केलं असतं, म्हणजे एक ऑडियन्स पण राहिलं असतं समोर. बट चांगलं आहे, मला आवडेल, आणि आय वॉज ॲक्च्युली लुकिंग फॉरवर्ड. राईट. आणि जसं मी आधी सुरुवातीला म्हणलं की दिल्लीत आलोय मी, लोकापल्ली सरांच्या कर्मभूमीमध्ये आलेलो आहे. त्यांची जन्मभूमी काय आहे, त्यांची मातृभाषा काय, याच्यात आपण नंतर पुढच्या भागात जेव्हा ते पुण्यात येतील किंवा मुंबईत येतील तेव्हा गप्पा मारू. पण दिल्लीमध्ये लोकापल्ली सरांनी 4 दशकांहून जास्त काळ क्रीडा पत्रकारिता केलेली आहे. त्यातला मेजॉरिटी ते माझ्या त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात माझे वरिष्ठ होते द हिंदूमध्ये. आता ते कन्सल्टंट आहेत स्पोर्ट्स स्टारसाठी. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे, तुम्हालाही ते माहिती आहेतच. पण जो विषय दिल्लीचा आहे, आणि दिल्लीचं क्रिकेट ही मराठी भाषिक माणसासाठी एक अत्यंत अचंबित करणारी गोष्ट आहे सर. की कायम असं लक्षात येतं ना की महाराष्ट्रात, म्हणजे मुंबई सोडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अखत्यारीत असलेल्या लोकांना जेवढं मुंबई क्रिकेटचं अप्रूप आहे, तेवढंच त्या अख्ख्या प्रदेशातल्या किंवा उर्वरित भारतातलं नक्की दिल्ली क्रिकेटचं कल्चर म्हणजे काय, हा जो प्रश्न आहे. त्याच्यामुळे आज आपण ठरवलं की तुमच्याकडून आपण त्याच विषयावर, म्हणजे काय दिल्ली क्रिकेटचं पाणी जे म्हणतात ते नक्की काय आहे? तुला काय वाटतं? सर खरं सांगू का, मी कन्फ्युज्ड आहे. कारण काय, मी जेव्हापासून क्रिकेट फॉलो करायला लागलो गेली 3-1 दशकं, तर जो कोणी दिल्लीचा मोठा क्रिकेटर होतो तो दिल्लीचा नाहीच आहे असं सुरुवात होते. तर बरोबर बरोबर. पण ही परंपरा आहे. कारण तू पहा, जे 70s सुरू झालेलं आहे, 60s नाही धरायचं. 60s मध्ये दिल्लीची टीम एकदम ॲव्हरेज टीम होती. पण बिशन बेदी सर ते आले पंजाबहून, अमरनाथ बंधू पंजाबहून, मदनलाल आले पंजाबहून, त्यानंतर चेतन चौहान तर महाराष्ट्रात खेळले, पुण्याला, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ते मराठीत बोलायचे माझ्याशी. कधी ते म्हणायचे मला, हिंदी में बात नाही करना है, आपण मराठीत बोलायचं, म्हणजे लोकांना कळणार नाही आपण आपलं काय संवाद चाललेला आहे. त्यामुळे एक असं आहे, लोकांना वाटतं की दिल्ली जे जुझारू क्रिकेट जे खेळतात ते फक्त बिशन बेदी सरमुळे झाली. कारण ते आले, त्यांनी जिंकायला शिकवलं, मग 78-79 मध्ये जाऊन दिल्ली जिंकली
पहिल्यांदा रणजी ट्रॉफी. त्यात सुद्धा काही होते म्हणजे हे मोठे नावं सोडलं तर एकदम पहिलं दुसरं सीझन खेळणारे होते. त्यात सुरेंदर खन्ना होता. पण दिल्लीचं जे कॅरेक्टर आहे ते थोडंसं एग्रेसिव्ह याकरता अमोल, की जर तू हिस्ट्री पाहिलास, इथले जे लोक आहेत नॉर्थमध्ये, त्यांनी सगळे जे रेडर्स होते, मराठीत काय शब्द वापरायचे त्याला, जे यायचे वरून परकीय आक्रमण वगैरे तत्सम काय म्हणलं तर बरोबर, तर ते सगळे ह्या भागाने यायचे, म्हणून ते मेंटली ते तयार राहायचे. आणि तू जर घेतलास मागचे युद्ध म्हणजे जे काही झाले पाकिस्तान बरोबर, ते बॉर्डर नॉर्थच्या जवळ, तर त्यांना ते एक एग्रेशन आहे आतून. आणि दिल्लीत तू बघायला गेलास, तू क्लब क्रिकेट बघ किंवा वरचं क्रिकेट बघ, प्रत्येक पोझिशन करता भयंकर कॉम्पिटिशन असते. आत्ताच आज म्हणून नाही, सुरुवातीपासून ही कॉम्पिटिशन आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे मुख्य कारण आहे. तुम्हाला जर विचारलास की जागे करता भांडण, एक एक इंच करता वेस्ट दिल्ली, मी इथे सांगेन वेस्ट दिल्ली म्हणजे मोस्टली जे प्लेयर्स आले, जे पुढे जाऊन खूप मोठी क्रिकेट खेळले इंडियाला, ते वेस्ट दिल्लीहून आले. राईट. आणि त्याच्या मागचं थोडंसं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं, जेव्हा विराट कोहलीचं पुस्तक जेव्हा सरांनी लिहिलं, त्याच्याबद्दल आपण 2021 मध्ये विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या वेळेस गप्पा मारल्या होत्या, विराट कोहलीबद्दल आणि त्याच्या पुस्तकाबद्दल. त्या तुम्ही बघाच. पण त्याच्यात तुम्ही सर जस्ट सांगितलं होतं की वेस्ट दिल्ली म्हणजे नक्की काय आहे कॅरेक्टर. पण तो एक सबर्ब झालं, ते परत आपण नको बोलायला. पण बाकी नक्की म्हणजे दिल्ली क्रिकेटचं कॅरेक्टर अग्रेसिव्ह सोडून का अजूनही, म्हणजे तेव्हाही तसंच होतं की 11 अग्रेसिव्ह लोक एकत्र येऊन स्वतःच खेळायची म्हणून टीम जिंकायची, का टीम म्हणून खेळायला कधी दिसलं का? म्हणजे टीम ऍब्सोल्युटली. कारण हे पहा, जर कर्णधार असला एकदम कॉम्पिटंट, तर तुम्ही म्हणजे एक टीम तयार होते. बेदी सरांनी तेच काम केलं, त्यांनी टीम तयार करून दिली. नंतर मग त्यांनी जे एक रस्ता दाखवला, तिथून मग ते त्याच ह्याच्यावर प्लेयर्स आले. मी तुला एक गोष्ट सांगतो की दिल्लीचं जे लोकल क्रिकेट आहे, त्या लोकल क्रिकेटहून खूप प्लेयर्स निघालेले, जे म्हणजे तयार झाले. मी तुला सांगतो अमोल, नवजोत सिद्धू 87 साली जेव्हा तो वर्ल्ड कप खेळला, तर त्याची तयारी त्यांनी कुठे केली असणार? दिल्लीमध्ये लोकल क्रिकेट खेळून, क्लब क्रिकेट जे टुर्नामेंट व्हायचे ते, आणि किंवा शीश महल राईट लखनौला होता, तो जाऊन खेळला तिकडे. तर कारण इथे पिचेस अनप्रेडिक्टेबल, ओपन, कारण ते कवर्ड नव्हते, बरोबर, अनकवर्ड पिचेसवर खेळणार तुम्ही. आणि नॉर्थचे सगळे बेस्ट प्लेयर्स दिल्लीला यायचे खेळायला, बॉलर्स म्हणा किंवा बॅट्समॅन म्हणा. तर ते क्लब क्रिकेटचं खूप मोठं योगदान. लीग नव्हती एवढी चांगली, लीग तर चेन्नईची आहे, करेक्ट, किंवा मुंबईचं कांगा लीग म्हण, किंवा टाइमशील्ड तर ऑब्व्हियसली म्हणजे बेस्ट आहे. पण दिल्लीला जे लोकल टुर्नामेंट्स व्हायचे ना अमोल, ते खूप त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि क्लब चालवणारे म्हणजे कसं, NIS क्लब नव्हतं, NIS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स गव्हर्नमेंटचं आहे, नंतर ते नॅशनल स्टेडियम झालं, किंवा सोनेट क्लब म्हण, सुभानिया क्लब म्हण, हे सगळे, मोहन मिकिन जे आपलं गाझियाबादला जे ब्रिवरी आहे, त्यांची टीम होती. ती टीम सुद्धा दिल्लीचे प्लेयर्स होते, त्यांना नोकरी मिळायची तेच आहे, पण ते खेळायचे दिल्लीला. आणि त्या लोकल लीगमध्ये अमोल सगळे मोठे प्लेयर्स, ते कधी आपली चान्स मिस करत नव्हते. स्टेट बँक ऑफ इंडियाची मॅच तू बघ, म्हणजे मी तुला सांगतो, यशपाल शर्मा, अशोक मल्होत्रा, प्रत्येक स्टेट बँक तुला खेळताना भेटतील. किंवा मदनलाल मोहन मेकिनची मॅच, किंवा बेदी सर पण होते बँकेत. नंतर ते लोकल लीग कमी खेळले होते, कारण ते इंग्लंडला निघून जायचे. पण जे मेन रिझन मी म्हणतो की दिल्लीचं जे क्लब क्रिकेट होतं ते खूप स्ट्रॉंग होतं. त्याच बाबतीत मला विचारायचं आहे की आपण आता मुंबई क्रिकेट आणि दिल्ली क्रिकेट जर थोडीशी तुलना करायची म्हणली, तर मुंबई क्रिकेटमध्ये अर्थात कांगा लीग आहे, जिथे आता गेल्या काही वर्षांमध्ये सेट 7 डिव्हिजन्स आहेत, 98 टीम्स लीग खेळतात. आणि ते पावसाळ्यातली लीग म्हणून ते आता विशेष होत नाही, हा भाग वेगळा. आणि बाकीच्या सगळे 100हून जास्त क्लब्स नॉकआउट खेळतात.
तसं आणि टाइम शील्ड कॉर्पोरेट टुर्नामेंट ज्या 3 दिवसाच्या मॅचेस दिल्लीमध्ये तेव्हाच माहिती नाही मला, अजूनही म्हणजे आता तरी मल्टी डे नाहीये ना काही, फक्त लीग मॅचेस असतात. हम्म. वरची लीग जी आहे हम्म. त्याच्यात पण 3 डिव्हिजन आहे ते आहे. पण एका काळी मल्टी डे म्हणजे कसं काही टुर्नामेंट्स होते. सेल ट्रॉफी एकदा सुरू झालेली मला आठवते, बेदी सरांनी केलेली, ते मल्टी डे. ओके. हा म्हणजे त्यांची आयडिया अशी होती की पहिले फर्स्ट इनिंग 90 ओव्हर्स, नंतर 60 ओव्हर्स सेकंड इनिंग. पण ते मल्टी डे ची ट्रेनिंग मी तुला खरं सांगतो, हे जे रेग्युलर क्रिकेट मॅचेस जे राहायचे ना उन्हाळ्यात, एवढं ऊन राहायचं तिथे, ते तयार व्हायचे प्लेयर्स, बॉलर्स, बॅट्समन किंवा फिल्डर्स. आणि तुम्ही काय होतं, मोठे ग्राउंड नव्हते हा अमोल, छोटे ग्राउंड, त्यामुळे तुम्हाला फिल्डिंग खूप चांगली करावी लागायची. कॅचेस सोडता कामा नाही. आणि ग्राउंड फिल्डिंग कशी, ते काही ग्राउंड आउटफील्ड अशी नव्हती की जशी आपण आज स्टेडियममध्ये बघतो तसे नव्हते, बम्पी. पण तिथून ते तयार झालेले. आणि मेन काय होतं अमोल की तुम्हाला भीती होती ही की मी जर आज परफॉर्म नाही केलं तर पुढच्या मॅचमध्ये कदाचित मला बाहेर बसावं लागेल. तर ती हे जे काय म्हणायचं, भीती म्हण किंवा मोटिवेशन, की प्रत्येक मॅचमध्ये मला चांगलं करायचं आहे. दिल्ली क्रिकेटचा अजून एक मुद्दा की तुम्ही सांगा, तुमच्यापेक्षा चांगली व्यक्ती मिळणार नाही, की कांगा लीग मुळे जास्त फायदा झाला भारतीय क्रिकेटला का दिल्लीतल्या हॉट वेदर लीग आणि हॉट वेदर टुर्नामेंट्समुळे जास्त फायदा झाला? तू पहा, कांगा लीगची जागा कोणी नाही घेऊ शकत, तुला माहितीच आहे चांगल्यापैकी. किंवा टाइम शील्ड सगळे जाऊन काही दिल्लीचे मुलं जाऊन टाइम शील्ड खेळायचे एअर इंडिया करता म्हण किंवा महिंद्रा, मफतलाल. पण दिल्लीचे जे टुर्नामेंट्स होते ना अमोल, ते खूपच वेल ऑर्गनाइज्ड. आणि म्हणजे कसं 40 ओव्हर्स साईड, वन डे मॅचेस. पण मेन काय, तुला पुष्कळशे टेस्ट प्लेयर्स बघायला मिळायचे. मी कपिल देवला लोकल टुर्नामेंट खेळताना पाहिलं. सिद्धू यायचा, श्रीनाथ येऊन खेळून गेला, लक्ष्मण एअर इंडिया करता खेळायचा, इंडियन एअरलाइन्स करता तेव्हा, तो येऊन खेळून जायचा. तर हे असे मोठे मोठे नावं दिल्लीच्या बाहेरचे मी त्यांना इथे येऊन क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. तर आणि जे नॉर्थमध्ये जे इंटरनॅशनल प्लेयर्स होते ते, किंवा जे लाईनीत होते, अंडर 19 खेळलेले चांगले, किंवा जे रणजी ट्रॉफी म्हण किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खूप परफॉर्म करणारे, ते रेग्युलर्स होते. तर ते मी हे नाही म्हणणार की कांगा लीगपेक्षा कॉम्पिटेटिव्ह होतं, पण तुला जेवढे मोठे प्लेयर्स कांगा लीगमध्ये तू पाहिला असशील तसेच दिल्लीला पण. कारण दिल्लीला गर्दी राहायची का, कारण तुम्हाला एक दिवस आधी कळायचं की मालविया क्लब तिथे कपिल खेळणार, म्हणजे मोठे मोठे प्लेयर्स येऊन खेळायचे. मग तो किस्सा सांगा ना आम्हाला, कारण आम्ही लहानाचे मोठे झालो, गावस्कर कसे येऊन काही तासात खेळले टूर वरून येऊन. हो हो हो, तसे आम्हाला 1-2 किस्से. पण इथे अशी पण मजा होती की आता कपिल देव खेळायला आले समज तर गर्दी होणार ऑब्व्हियसली खूप जागी. सेहवाग रेग्युलरली खेळायचा, किती तुफान गर्दी. किंवा मनोज प्रभाकर, एकदा तर मनोज प्रभाकर खूप वैतागला, तो म्हणाला मला नाही खेळायची. कारण तिथे जे प्लेयर्स बॅट्समन होते त्यांना त्यांच्या डोक्यात हे होतं की मनोजला आपण जर त्याच्या विरुद्ध रन्स केले तर आपण लाईमलाईटमध्ये येऊ. तर त्याला खूप हे व्हायचं. आणि ग्राउंड छोटे असल्यामुळे जे आज तू बघतोस मॅचेस IPL मध्ये, ते मॅचेस तसे शॉट्स आम्ही इथे पाहिलेले की पॉइंटवर 6 असं फ्लिक केलं की 6. तर मला असं वाटतं की तेव्हा ही जे हे होते की तुम्ही जाऊन लोकल क्रिकेट खेळायला हवं. कारण त्याच्यामुळे तुम्ही अतुल वासन म्हण, संजीव शर्मा म्हण, हे सतत तुला लोकल क्रिकेटमध्ये खेळताना मिळायचे. आणि मला चांगलं आठवतं एक किस्सा, हिंदू कॉलेजला एक मॅच होती अमोल, तर इम्पॉसिबल टार्गेट होतं, इम्पॉसिबल काहीतरी त्या काळात 40 ओव्हरमध्ये त्यांनी 260 असं काहीतरी टार्गेट होतं. तर ते NISला, आणि एक अश्विनी कपूर म्हणून होता, त्यांनी ती मॅच काय फिरवली एकट्याने, आणि वेडे झाले लोक. आणि तेव्हा लोक ना बेट करायचे, येऊन सट्टा लावायचे तेव्हा. तर एकट्याने तेव्हा त्यांनी त्याच्या टीमवर लावले पैसे, 90,000 जिंकला तो.
सगळं कॅश. सगळ्यांना माहित होतं म्हणजे ते चालायचं. पण म्हणजे एक मॅच मी कधी नाही विसरणार. त्यांनी ते जशी फिरवली मॅच, तसे पुष्कळ मॅचेस होते. आणि मजा काय यायची अमोल, की जसं एक रघुबीर क्रिकेट राहायचं मॉडर्न स्कूलमध्ये, तिकडे मोठे मोठे प्लेयर यायचे. प्रत्येक मॅच नंतर मी आणि एखादा अजून एक पत्रकार राहायचा. आम्ही त्या प्लेयर्स बरोबर बंगाली मार्केटला जाणार, तिकडे छोले भटुरे खाणार, किंवा मॅच संपल्यावर आणि त्या प्लेयर्स बरोबर कोण कोण राहायचे, रमण लांबा, मनोज प्रभाकर, अतुल वासन, संजय, हे सगळे मोठे इंटरनॅशनल प्लेयर्स होते. तर त्यांच्याबरोबर तुम्ही बसणार, गप्पे मारणार, आणि तेव्हा खूप शिकायला मिळायचं. कारण ते तुमच्याशी मनमोकळं एकदम, म्हणजे त्यांना मजा यायची बोलायला. आणि मला पण एवढं होतं की मी कधी, त्यांना एवढी खात्री होती की इन्फॉर्मेशनचा गैरवापर नाही होणार. तर ती एक मजा वेगळी होती. आम्ही सगळे वाट पाहायचो की समर क्रिकेट येणार आहे. समर क्रिकेट 4 टुर्नामेंट राहायचे अमोल. तर ते ग्रँड स्लॅम, एक इंडियन एअरलाइन्स नेहमी त्यांनी 2दा केलेलं, 4ची 4 टुर्नामेंट जिंकले. तर ते ग्रँड स्लॅम, दिल्ली क्रिकेटचं ग्रँड स्लॅम. म्हणजे युजली पत्रकारांना काहीतरी लिहायला लावायचं म्हणून बरोबर घेऊन जायचे, तुम्ही न लिहिण्यासाठी बरोबर घेऊन जायचे. मजा यायची. पण म्हणजे असे मोठे प्लेयर्स ते तेव्हा इंटरनॅशनल होते आणि खूप मजा यायची त्यांच्याबरोबर बसून. मेन काय होतं ना अमोल, की खूप शिकायला मिळालं, खूप शिकायला मिळालं. आणि रमण लांबांचा एखादा किस्सा सांगा ना. कारण काय, साधारणतः विशेषतः आजची पिढी ज्यांना एका बोटावर लगेच हवे ते स्टॅट्स मिळतात, ते लोक स्टॅट्स वरून जज करतात. तर रमण लांबा किती मोठा खेळाडू होता हे आम्हाला एखादा किस्सा सांगा. खूप मोठा. तो ढाकामध्ये त्याला डॉन म्हणायचे, डॉन ऑफ ढाका. आणि तो जायचा तिकडे, खूप रन करायचा. मग नंतर आयर्लंडला गेला, तिथेच त्याला बायको भेटली, जी बायको झाली म्हणजे नंतर केम. पण रमण लांबा खूप मोठा प्लेअर होता. आणि तो म्हणजे फक्त जिमी अमरनाथ होते ना, त्यांच्याशी तो हारायचा जे राऊंड. अदरवाईज फिटनेस फ्री फुटबॉल खेळायचा. पण त्याचं कसं होतं, आणि खरोखर किस्सा सांगतोय, की कुठली मॅच होती ती कोटलाला. आम्ही असं प्रेस बॉक्स होतं, ओपन प्रेस बॉक्स, आणि इथून ते प्लेयर्स जायचे मैदानाला. तर बोललेलं ऐकू यायचं तुम्हाला. तो तिथून म्हणायचं, तिथं सांगून गेला तो, विजय मेरा 100 लिख लियो. आणि त्यांनी 100 केले. आणि मनोज वात्सायन होता माझ्याबरोबर, त्याला चांगलं आठवते ती सकाळ. मेरा 100 लिख लियो. आणि कसं म्हणजे तो बोलायचा आणि रन करायचा, खात्री द्यायचा की आज मी रन कर रहा हूं. आणि काही गोष्टी होते त्याला नाही आवडायचं की कोणी त्याच्या बॅटला कोणी हात लावावं. तो खूप म्हणजे असा एक पॉझिटिव्ह होता. पण टेरिफिक प्लेअर आणि अहेड ऑफ टाइम्स आय थिंक अमोल. आणि जर तो आज राहिला असता IPL मध्ये किंग राहिला असता तो. कारण त्याचे शॉट्स असे होते की ते त्या काळात तो मारायचा शॉट्स असे, म्हणजे आज जे आपण पाहायला बघतो. बरोबर. आणि एक मला पॅरलल बराच ड्रॉ करावा असं वाटतो, की मुंबईमध्ये आपण म्हणतो ना, ते धक्के खाऊन जे शिकतात, तसंच इन सो मेनी वेज दिल्लीत आहे ना. म्हणजे ऑब्व्हियसली सेंट्रल दिल्लीमध्ये कोणी राहू शकत नाही मध्यमवर्गीय. त्याच्यामुळे ते कल्चर कसं आहे सांगा ना. म्हणजे नक्की एक हब आहे का दिल्लीमध्ये, की इथे सगळी मैदान आहेत आणि इकडेच यावं लागतं, जसं मुंबईत आपण साऊथ मुंबईत म्हणतो तसं नक्की स्ट्रगलर खेळाडूला किंवा जो कॉम्पिटेटिव्ह जस्ट खेळायला लागलाय त्याला किती प्रवास आणि किती नक्की कुठल्या एरिया द्यावं लागतं? हे बघ, NIS होतं तिथे थोडे एलिट, लोकांना वाटायचं एलिट येतं. पण ते काय होतं की ते इंडिया गेट जवळ ते NIS, राईट. आणि स्वतःच ग्राउंड. गुरचरण सर कोच होते, तर ते तर खूप गाजलेले, तुला माहितच आहे. आणि तिथून पण 10 इंटरनॅशनल प्लेयर्स निघाले NIS हून. पण दुसरी त्यांच्या स्टेडियमच्या बाहेर इंडिया गेटच्या लॉनवर मद्रास क्रिकेट क्लब प्रॅक्टिस करायचे. तिथे म्हणजे व्यंकट सुंदरम त्याचा मोठा प्लेअर, नंतर सेहवाग पण खेळला. पण सेहवाग त्याच्या आधी नजफगडला शाळेत जायचा, तो तिथे शिकायचा. तिथून कोटलाला येणं खूप लांब होतं. किंवा आशिष नेहरा म्हण, किंवा मी जे बाकी तुला नावं सांगितली. तर जेव्हा तुम्ही इतकं लांब येता मेहनत करून, बसमध्ये बसवून किंवा स्कूटर चालवून, तर तुम्हाला यू वॉन्ट टू ग्रॅब दॅट चान्स. तुम्हाला माहिती आहे की पुन्हा ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही.
तर ते एक कारण होतं की ते का म्हणजे सक्सेसफुल राहायचे. पण मला असं वाटतं की जो सगळ्यात अजून एक मोठं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते आहे सोनेट क्लब. सोनेट क्लबमध्ये तारक सिन्हा सर होते, तुला माहीत आहे. त्यांची एक म्हणजे एक चांगला प्लेयर, त्यांना परख होती अशी की पटकन ते ओळखायचे. मी कधी नाही विसरणार. आणि एकदा म्हणजे हा आत्ता जो आलाय मयंक यादव. मयंक यादव तिकडे आधी एका दुसऱ्या क्लबला गेला, त्याला तिकडे संधी नाही मिळाली, तो इथे आला. मग सरनी पाहिलं हा टाकतो एवढं वेगाने. मग त्यांनी तो देवेंद्रला बोलला, देवेंद्र शर्माला, की अरे कहाँ से पकड के लाया इसको. मग त्यांनी सांगितलं देवेंद्रला की ह्याच्याकडनं फीस नाही घ्यायची, मयंक यादवकडनं. असं नव्हतं की तो खूप गरीब होता, पण त्याला वाटलं की आता हा प्लेयर तयार होणार. आणि मला ते म्हणाले की संडे को आ जाइयो, जरा देख मेरे पास एक आया. मी गेलो, मला काही म्हणजे एवढं काही नव्हतं. तसंच ऋषभ पंत जर आज इंडियाला खेळतोय तर फक्त तारक सिन्हामुळे. राईट. ते तू वाचलंयस, खूप म्हणजे लोकांनी खूप लिहिलंय, पण फक्त त्यांच्यामुळे. तर ते सोनेट क्लबचं जे कल्चर होतं ना अमोल, त्यांच्याकडे ग्राउंड नव्हतं. ते कुठेही आधी एका पार्कमध्ये करायचे, मग कॉलेजमध्ये करायचे, मग व्यंकटेश्वरा कॉलेज. तर तिथे त्यांना स्वतः पिच तयार करणं, किट बॅग म्हणजे ते सगळं सामान आणणं, नेट्स लावणं, ते सगळं तुम्हाला शिकावं लागायचं. आणि कसं ती जे व्यंकटेश्वराचं ग्राउंड नंतर त्यांना मिळालं आणि त्याला हे जे डेव्हलप केलं ते आशिष नेहरांनी. जे झिम्बाब्वेची त्याला टूर फीस मिळाली, ती अख्खी फीस त्यांनी सरला ते म्हणाला की हे पैसे लावा ग्राउंडमध्ये. हां, तर असे लोक होते. म्हणजे सोनेट क्लबचं मला वाटतं की खूपच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सोनेट क्लब जर सरांनी उल्लेख केला ते आता आपण आम्हाला दोघांनाही जीवावर येते की लेट तारक सिन्हा सर म्हणायचं म्हणजे उस्तादजी. ते बऱ्याच अंशी तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल की जे आचरेकर सरांचं काम मुंबईतलं आहे तेच काम किंवा त्याहून जास्त इन सो मेनी वेज हे दिल्लीत सोनेट क्लबच्या माध्यमातून तारक सिन्हा सरांनी केलं. त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर बदल काय जाणवला तुम्हाला? का एकीकडे तारक सिन्हा सर काम करत होते, दुसरीकडे कल्चर? कारण ते साधारण या सगळ्या गोष्टी एका वेळेस जुळून आल्या नाही. एकाच वेळेस इंटरनॅशनल प्लेयर्स दिल्लीतले थोडेसे वाढायला लागले, पण सेहवागच्या आधी दिल्लीच्या मातीतला खेळाडू हा महान खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालेला की तो पूर्ण दिल्लीचं प्रोडक्ट आहे. सेहवाग पण नजफगड. हो, पण सबब दिल्लीच्या बाहेर. नजफगड तर तू विचार कर, तो हरियाणा जाऊ शकला असता, त्याला ऑफरही होती, पण त्याला आवड होती की कोटला, आणि कोटलाहून त्याला हकललं. पहिल्यांदा जो ट्रायलला आला हकललं त्याला. ऋषभ पंतला हकललं, किंवा आपले विराट कोहली त्याने हकललं. पण ते होतं की त्याला डोक्यात बसवलं की मला चान्स दिलं नाही आहे तर मी रन्स करणार, घेणार. आणि काय आहे ना अमोल, की जसं ईशांत शर्मा, तो कुठे तो आपल्याकडे कोच होता तिकडे करायचा, किंवा अमित मिश्रा. विराट कोहली इथे नाही आला मोठ्या सेंटरला, तो राजकुमार शर्माकडे गेला प्रॅक्टिस करायचा. तर असे संजीव शर्मा, अतुल वासन, अजय शर्मा हे सगळे वेस्ट दिल्लीहून येऊन सोनेटला आले. पण सोनेट म्हणजे कसं, तुम्हाला संधी मिळायची, चांगले बॉलर्स तुम्हाला मिळायचे बॅट्समॅनला म्हणजे खेळायला. आणि बॉलर्स जे होते त्यांना तारक सिन्हा सर नवीन बॉल द्यायचे. तेव्हा अमोल नवीन बॉल मिळणं खूप कठीण होतं बॉलरला. क्लब क्रिकेटमध्ये देत नव्हते, म्हणजे एफोर्ड करू शकत नव्हते, पण ते तयार करायचे. बरोबर. आणि याच याच्यात आता तुम्ही सांगितलात किस्सा की सगळ्यांना डावललं गेलं, रादर तुम्ही हकललं म्हणलात. तर दिल्ली क्रिकेटमध्ये गेली 20 वर्ष मी काम करतोय तेव्हा तरी लक्षात येतं की बाकी इतर राज्यांपेक्षा म्हणजे मोठ्या क्रिकेट स्टेट्स पैकी सर्वात जास्त जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हस्तक्षेप असेल तर तो दिल्ली क्रिकेटमध्ये. त्याचं मूळ कुठे आणि त्याचं कारण काय आहे, का होतं एवढं? म्हणजे डीडीसीचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिशियल्सचा किंवा राजकीय हस्तक्षेप खूप जास्त आहे, अजूनही आहे. ते सिलेक्टर्स म्हणतात ना, बाबा प्रायव्हेटली तू बोलशील, ते म्हणतील देखो जी सुबह फोन आ गया. सुबह फोन आ गया म्हणजे तू विचार कर की ह्याला बसवायचं आणि खेळवायचं. आणि काही किस्से असे आहेत, तुम्हाला फक्त माझं ट्रस्ट करावं लागेल, की समजा अमोल वरती येतोय, अमोल खेळतोय 42, तर त्याला माहिती आहे आरामात 50 करणार. 50 झाले की त्याला
ठेवावं लागेल. मग समजा 50 जाऊन 70 वर खेळतोय, मग ते म्हणणार की आता डिक्लेअर करा. असे झालेले आहेत वेळ की एका प्लेअरला बाहेर ठेवायला इनिंग्स डिक्लेअर केली गेली. म्हणजे हे किती वाईट. आणि हे रणजी ट्रॉफी मध्ये नाही, जे ट्रायल मॅचेस हा तिथून तुम्ही पिक करता ना. ट्रायल मॅचेस होऊन पिक करतात की हे आले अंडर 16 म्हण, 19 म्हण, 15 म्हण, त्या लेवलला भयंकर आहे, भयंकर. आणि तू कुठल्या क्लबहून येतोय. आता खूप झालेलं आहे, कारण एक तर पैसा खूप आलाय क्रिकेटमध्ये, त्यामुळे त्यांना वाटतं की इथूनच कंट्रोल करायला हवं, कोण कोण पुढे येतील आणि फरक नाही पडत. दिल्ली म्हणजे आता तू पहा, थोडं ठीक आहे, मागच्या सीझनला एवढं वाईट नव्हतं, पण प्लेटमध्ये जरी तुम्ही खेळला तर काय आहे, तुम्ही तरी खेळतायत ना डोमेस्टिक क्रिकेट. पैसे तुमच्या प्लेअरला तेवढेच मिळतात बरोबर, जेवढे मुंबईच्या प्लेअरला मिळतात. तर तुम्ही मग तिथे थोडंसं करप्शन येतं. आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी हे नाही म्हणत की मला लपवायची गरज आहे, आणि पण होतं, हे खूप होतं. आणि विमेन्स क्रिकेटमध्ये. आणि याच अनुषंगाने पुढचा मुद्दा की जी सुरुवात दिल्ली क्रिकेटमधून झाली, कारण कदाचित तेव्हा दिल्ली हे मेन सेंटर होतं नॉर्थ इंडियातलं, आणि बाहेरून सगळेजण दिल्ली यायचे खेळायला. तर ते वय चोरणे प्रकार हा जो आहे तो दिल्ली क्रिकेटशी सिनोनिमस. म्हणजे सेहवाग गमतीत म्हणतो, पण कॉमेंट्री करताना म्हणतो की मेरा भी ज्यादा हो सकता है. ते आजही किती मुळापर्यंत, म्हणजे ते तुम्ही थांबवू शकता का? आणि ते कसं का वाढीस लागलं? ते सर्टिफिकेटसाठी. एक्झॅक्टली. आणि तू आत्ताही म्हणालास ना, एवढे प्लेयर्स जर तू पाहशील अमोल, मुंबईला असणारे किती प्लेयर्स आहेत जे दुसऱ्या स्टेट्सला खेळले जाऊन नंतर खेळले, म्हणजे किती असतील? एक मुंबईतनं जे रणजी ट्रॉफी खेळले त्यातले एकूण 5 ते 10% जे बाहेर जाऊन खेळले, करेक्ट, ज्यांना चान्स नव्हता मुंबईला. पण दिल्लीचे कमीत कमी 30 प्लेयर्स आहेत. 30 प्लेयर्स जे बाहेर जाऊन दिल्लीचे, म्हणजे खरोखर दिल्लीचे प्लेयर्स, बाहेरून आलेले नाही, जे जाऊन आसाम, ओरिसा, MP, राजस्थान तिकडे जाऊन खेळले. हरियाणा जर तू, अमित मिश्रा दिल्ली आहे, त्याला जागा नाही मिळाली. प्रदीप जैन, बरोबर, तो 300 विकेट आहेत, तो दिल्लीला खेळला, मग तो हरियाणा निघून गेला. तो हरियाणाचा प्लेअर नव्हे, हरियाणाला खेळतो तो, पण प्लेअर तो दिल्लीचा आहे. तसंच त्यामुळे जर तू बघशील, दिल्लीचे कमीत कमी 30 प्लेअर असे होते ज्यांचं ऍड्रेस दिल्लीचं आहे, पण खेळले दुसऱ्या स्टेटचा फर्स्ट क्लास क्रिकेट. अशी खूप आहे, 30 तरी आहेत. राईट. मग एवढी कॉम्पिटिशन आहे आणि तरक्की की भूक, या सगळ्याच कारण. आणि आता तो रोग भारतात प्रत्येक स्टेटमध्ये पसरलाय. म्हणजे आता तुम्ही दिल्लीला सिंगल आउट करू शकत नाही. सगळीकडचीच मुलं वय चोरतात, भरमसाठ वयाची चोरी होते. मुलं बऱ्याच वेळा कळत न कळत करतात, त्यांना पालक किंवा कोचेस बरीच बर पडतात. या बाबतीत तारक सिन्हा सरांचा काही स्टँड होता का हो सर? कारण सुरुवात जर मुळावर घाव घातला तर फरक पडतो. तारक सिन्हाचा कुठलाही प्लेअर या भानगडीत पडला नाही, कारण ते एक तर ते खूप स्ट्रिक्ट होते स्वतः, आणि त्यांचं सिंपल होतं की खेलेगा तो परफॉर्म करके खेलेगा. ते म्हणजे कधी कधी ते जाऊन सिलेक्टर बरोबर वाद करायचे की भाई तुम्ही कुठल्या बेसिसवर तुम्ही ह्याला बाहेर ठेवलं, एवढं मला सांगा, म्हणजे मी इम्प्रूव्ह करून त्याला पुन्हा आणेन. रिषभ पंतला काढलेलं दिल्लीने, तो गेला कुठे, राजस्थानला. मग सर पुन्हा त्याला घेऊन आले, तो खेळला, आणि आज एवढा मोठा प्लेअर झाला की म्हणजे तू विचार कर. तर आय थिंक ह्याच्यावर पण होतं, NIS पण असे नव्हतं की त्यांचे कोणी प्लेयर्स म्हणजे वय कमी करून खेळले पुढे, असं नव्हतं. पण नंतर मला वाटतं की ह्याच्यामध्ये पेरेंट्सला ब्लेम करशील तू, त्यांना वाटतं की चान्स आहे, मी घेतो. पण आता नाही आहे, आता हा प्रकार नाही आहे, किंवा आता सगळीकडेच आहे असं म्हणूया. असं तुला वाटतं? हो, नक्की. हो. म्हणजे अंडर 19च्या टीम मध्ये किती जण अंडर 19 आहेत, हा एक कळीचा मुद्दा असतो. मला एकदा आठवतंय की ते मुंबईची अंडर 16 टीम वर्सेस पंजाबची मॅच, आणि मला कोणी सांगितलेलं, अमोल मी सांगितलेलं की जतीन कोणीतरी आहे की आम्ही अनाऊन्स केलं सकाळी की मुंबई अंडर 16 वर्सेस पंजाब रणजी ट्रॉफी.
कारण त्यांचं म्हणणं की खूप मोठे होते, पण ते काय असतं ना, पंजाबचे मुलं पण स्ट्रॉंग दणकट असतात. असतात. हा, सगळे काही ओव्हरेज नव्हते. पण मला एक दिल्लीचा किस्सा सांगतो मी तुम्हाला. हा. दिल्लीची अंडर-19 मॅच, एक आता खेळाडूचं नाव घेणार नाही मी, विचारू नका. अंडर-19 मध्ये दिल्लीचा एक फास्ट बॉलर खूप प्रॉमिसिंग वाटला तेव्हा. CCI ला मॅच चालली होती, दिल्ली वर्सेस मुंबई अंडर-19. आणि एक नॅशनल सिलेक्टर तेव्हाचा अंडर-19चा बघत होता. त्यांनी पाहिलं, अरे हा बॉलर एकदम दणकट आहे, मस्त बॉल पण मूव्ह होतोय. तर बोलवलं नंतर की ये जरा नाव सांग. त्यांनी सांगितलं नाव. अच्छा, मग आता इथून काय रणजी ट्रॉफी रॉयल्स मध्ये आलोस का? सर ही मॅच संपली की अंडर-16 मॅच खेळायला झालं. माय गॉड, अरे बापरे. होईल, असणार, म्हणजे आय एम नॉट आणि सरप्राइज. ही गोष्ट 2008-9 ची वगैरे आहे. आणि तो खेळाडू बरीच वर्ष खेळला. समजलं मला. त्याच्यामुळे पण ठीक आहे, हा भाग असाइड, हे जसं मी म्हणलं की तो सगळीकडे येतो. सगळीकडे आहे. हो, हो. पण मला एक सांगा की सेहवाग, इशांत शर्मा, विराट कोहली, ही 3 जी 100 टेस्टवाली त्रयी आहे दिल्ली क्रिकेटची, याच्यामुळे दिल्ली क्रिकेटमध्ये खरंच काही बदल घडू शकला का ते फक्त डिस्पाइट द सिस्टीम असे अपवाद समजायचे? ते आले डिस्पाइट द सिस्टम, करेक्ट. सेहवाग तरी अवेलेबल राहायचा दिल्ली करता डोमेस्टिक मध्ये, पण विराट एकदम खेळल्यावर नंतर मला केव्हा लास्ट 2012 करेक्ट दिल्लीला जो खेळला. ईशांत पण आता ऑफ अँड ऑन, आणि त्याचं म्हणणं बरोबर होतं की सर यहाँ पे आऊं 40-40 ओव्हर का राहते. ते पण बरोबर नाहीये ना, तुम्ही स्पेरिंगली वापरा, कारण त्याला पुन्हा जाऊन इंडियाला बॉल टाकायची आहे. आणि सेहवाग तर किंग होता. सेहवाग तर ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे सेल्फ मेड. त्याचे कोच होते AN शर्मा. काही त्यांचं काही गाजलेले कोच नव्हते, पण खूप डिसिप्लिन्ड. त्यांनी खूप चांगलं तयार केलं सेहवागला. तसाच राजकुमार शर्मानी केलं आपलं विराटला. आणि अमित मिश्रा आणि इशांत शर्मा, त्यांचा जो कोच श्रवण खूप चोखलं म्हणतात, तो श्रवण कुमार, त्यांनी खूप मेहनत केली, त्यांनी दोघांना तयार केलं. तर तो काही मोठा NISचा कोच किंवा लायसन्स कोच किंवा असा नव्हता. राजकुमार शर्मा पण खेळायचा आणि त्यांनी अकॅडमी उघडली. तसाच तिथे अमित मिश्रा गेला श्रवणकडे, तर AN शर्माने तयार केलं सेहवागला. तर आय थिंक त्यांचं स्वतःचं टॅलेंट, भयंकर टॅलेंट होतं. आणि ते जे त्यांना जे होतं ना की मला खेळायचंय बस, ह्या तिघांना जर हे क्रिकेट खेळले नसते, माहित नाही कुठे काय नोकरी केली असते या लोकांनी. पण थोडा मोठा कॉन्ट्रीब्युशन तू म्हणल्यासारखं प्रत्येकाने 100 टेस्ट खेळले. राईट. पण मग त्याचा दिल्ली क्रिकेटला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काही फायदा झालाय का? एवढाच की त्या अकॅडमीमध्ये आता शर्मा सरकडे खूप लोक ते यायचे, पण त्यांना प्रत्येकाला सेहवाग नाही झालं म्हणतात. किंवा विराटची तिकडे त्या अकॅडमीला येतात. पण एवढं आहे की मोटिवेशन आहे, लोकांना होतं माहिती आहे की त्या टीमला खेळले आहेत, किंवा ते ड्रेसिंग रूम मध्ये येऊन जेव्हा बघतील तेव्हा दिसायचं की विराटची फोटो म्हण, किंवा वीरू किंवा ईशांत. पण हे तिघ DDCA मध्ये येत नाहीत. त्यांना DDCA वीरू खूप कमी जातो, कारण वेळ नसतं आणि त्यांना काही आवडही नाही, आणि त्यांना काही म्हणजे काही असं म्हणजे तू बघायला गेलास, किंवा आशिष नेहरा, त्यांनी शेवटची मॅच त्याला फेअरवेल दिली, आठवतंय, विराटमुळे. बरोबर. हा, तर तो त्यानंतर तो DDCA आलाच नाही. मोठे प्लेयर्स जेव्हा रिटायर होऊन जातात ते DDCA ला परत येत नाहीत. हा, आणि वीरू म्हणजे कसं की कॉमेंट्री असेल तर हरकत नाही, पण ईशांत पण जेव्हा खेळायचं असतं तेव्हा, अदरवाईज तो अवॉइडच करतो जायला. पण मुंबईला तसं नाही आहे. मुंबईची मॅच असली की केवढे जुने टेस्ट प्लेयर्स येऊन बघतात तिकडे. हे सर म्हणजे इथले प्लेयर्स म्हणतात की सर देखीए वहां पे तो इथे इज्जत, इथे त्यांचं म्हणणं आहे की इफ यू आर वेलकम ते येतील. बरोबर. मग ही दिल्ली क्रिकेटची शोकांतिका आहे असं वाटतं तुम्हाला, की खेळाडूंना खेळत असताना किंवा खेळल्यानंतर हवं तेवढं रेकग्निशन मिळत नाही? खेळताना तर इंडियाला तुम्ही खेळलात ठीक आहे, किंवा खूप वर्ष दिल्लीला खेळलात तर ठीक आहे, पण एकदा तुम्ही खेळणं तुमचं सुटलं, तुम्हाला एकच रोल मिळतंय की ते तुम्ही सिलेक्टर व्हा, आणि ते पण अवॉइड करतात. मला पुष्कळ प्लेयर्स, मला नाव नाही घ्यायचे, ते म्हणाले की आम्हाला सिलेक्टर नाही व्हायचं, कारण मग
सकाळी फोन येणार, रात्री फोन येणार, इसको खिलाओ उसको खिलाओ. एकदा तर अमित भंडारीला मारायला आले, ते ग्राउंडवर तो पळाला, आठवत आहे ना, ते मोठा किस्सा झालेला. तर असं एकदा एवढी धमकी आली त्या सिलेक्शन कमिटीला, तर आपले अरुण जेटली होते, त्यांनी हे केली, डिसबँड केली पूर्ण कमिटी. सिलेक्शन कमिटी त्यांनी डिसबँड केली. ते म्हणाले तर मी नवीन अपॉइंट करतो, कारण ते म्हणत होते की त्यांनी एका प्लेअरला घेतलं टीममध्ये जो डिझर्व करत नव्हता. तर ते जेटली सर म्हणाले की तुम्ही कसं काय ह्याला घेतला, वो धमकी दे रहा था, जान का खतरा. म्हणाला ठीक आहे, तुम्ही नको. मग त्यांनी त्याला काढलं बाहेर. मग त्यांनी घेतलं असे प्लेयर. ते म्हणाले की भाई आप आओ. आणि सिलेक्शन कुठे व्हायचं माहिती आहे अमोल? त्यांच्या घरी, जेटली सरच्या घरी सिलेक्शन कमिटी मीटिंग, की घाबरायचं नाही. बाहेर सगळं बाहेर गेल्यानंतर तुमचं तुम्ही बघा. हा, पण त्यांना एवढं माहित होतं की आमच्या मागे जेटली सर आहेत, ते ऑब्व्हियसली म्हणजे बरोबर. हा, पण ते त्यांचा निर्णय बरोबर होता, राईट, की डिसबँड करायचं. कारण मला चांगलं आठवतं, मी त्यांना विचारलेलं की सर हे काय केलं. ते म्हणाले ठीक आहे, मग तुम्हाला 3 नाव दे, जे म्हणजे जे घाबरणार नाहीत आणि खूप इमानदारीने काम करतील. माझ्याकडे एकाच नाव होतं बस, दुसरं नाव मी घेऊ नाही शकलो. की कोण होतं? के.पी. भास्कर. के.पी. भास्कर त्यांनी कधी कोणाला म्हणजे तो कोच होता खूप वर्ष, आता तो बाहेरला आहे. खूप माझा जुना मित्र आहे. म्हणजे हे ज्या वर्षी पंतनी 300 केले तो कोच होता. सुजन होताच ना तिकडे मॅचला. मग हो, आणि मी होतो त्या, आम्ही 2-1 तास आम्ही बसलो, मी, भास्कर आणि पंत. त्यांनी एवढं चांगलं त्याला समजवलं की सोनेटला खेळणं काय आहे, त्यानंतर दिल्ली खेळणं, आणि मग इंडिया. तेव्हा तो इंडिया खेळला नव्हता, बरोबर, तयार करत होता. पण म्हणजे, आणि भास्कर तर NCAला, ZCAला खूप त्यांनी केलेलं आहे काम. आता तुम्ही सांगितलं बाहेरला चांगलं काम करतोय, तर तो एक इमानदार माणूस, त्याचं नाव मी घेतलं. ओके. आता आपण शेवटाकडे वळताना, आजकाल आजच्या पिढीला दिल्ली क्रिकेट म्हणलं की दिल्लीच्या रणजी ट्रॉफी टीम नाही आठवत, दिल्ली कॅपिटल्स दिसतं. तर दिल्ली क्रिकेटचा प्रभाव किंवा दिल्ली क्रिकेटची फिलॉसॉफी ही दिल्ली कॅपिटल्स मध्ये कशा तरी पद्धतीने सिंक करायचा प्रयत्न होतोय असं वाटतं तुम्हाला? हो, पण दिल्ली कॅपिटल्स एक काळ होता की दिल्लीचे प्लेयरच नव्हते, आठवते है ना. आता सुद्धा त्यांनी ह्याला ठेवलंय रिषभला, कारण लंबी रेस का घोडा आहे, इंडियाला खेळेल, दिल्लीचा आहे, प्लस एक त्याला माहित आहे दिल्लीचं कल्चर काय आहे, कसं ऍडजस्ट करायचं, आणि प्लेइंग कंडिशन्स हे सगळं कामात. आणि तो मेन काय आहे ना, सगळं तो चांगल्यापैकी त्याला एक हे आहे, एक जाणीव आहे की प्लेयर कसा तयार, तो स्वतः तयार झालाय तसा. त्यामुळे तो आय थिंक एकाच सीझन अजून बाहेर नाही ना झाली दिल्ली कॅपिटल्स. नाही, सीझन मध्ये आहे. आपण गप्पा मारतोय तेव्हा आहेत रेस. हो, तर तो रेसमध्ये, आणि तो काही करू शकतो, तो माणूस, तो काही करू शकतो. पण आहे कल्चर त्यांनी आणलं आहे. मेन हे की फिअरलेस क्रिकेट खेळायचं, तो स्वतः फिअरलेस खेळतो. आता मला माहित नाही, तू करतोयस IPL रेग्युलरली, की किती टीम्स फिअरलेस क्रिकेट खेळतात IPL मध्ये. मला वाटतं दिल्ली खेळते ते पंतमुळे. राईट. सो दिल्ली क्रिकेट, भारतीय डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एक गंमत अशी आहे की 2 यार्डस्टिक्सवर अजूनही जज होतात. एक म्हणजे तुमच्याकडून किती मोठे खेळाडू बाहेर आले, आणि दुसरं म्हणजे तुम्ही किती वेळा रणजी ट्रॉफी जिंकली. त्याच्यात दिल्ली आत्ता, मुंबई जाऊ दे किती आहेत, त्याच्यानंतर कर्नाटका आणि मग दिल्ली, हा जो क्रमांक आहे, ही लेगसी तुम्हाला पुढच्या 20 वर्षात. आणि गंमत अशी आहे, दिल्लीचे एवढे मोठे लिमिटेड ओव्हर्सचे खेळाडू, म्हणजे आता IPL मध्ये डझनभर खेळाडू आहेत दिल्लीचे. हो, पण टीम म्हणून नाही जिंकत लिमिटेड ओव्हर्स मध्ये सुद्धा नाही जिंकत. पण मागे जिंकली ना दिल्ली. हा, आणि मुश्ताक अली खेळलेले. सो पुढच्या दशकभरात जर आपण म्हणलं तर दिल्ली क्रिकेट कुठे जाताना दिसतंय तुम्हाला? हा शेवटचा कठीण आहे. कारण ना, मी सांगतो का, इथून प्लेयर्स येत आहेत, खूप भयंकर टॅलेंट आहे, पण ते दुसरीकडे जाणार. कारण आता त्यांना गेस्ट प्लेयर्स म्हणून जाऊ शकता तुम्ही. दिल्लीहून बघतो नितीश राणा पळाला, त्याला त्यांनी ड्रॉप केलेलं, तिकडे जाऊन त्यांनी रन्स केले. आणि KKRचं कॅप्टन
म्हणजे विचार कर, इथून बाहेर केलं त्याला, तो जाऊन KKR. तर असं आहे की जे मेनली तू पहा, दिल्लीकडे स्वतःचे प्लेयर्स त्यांच्याकडे कोचिंग करायला तयार नाही होत. सगळे बाहेरून कोचेस आणावं लागतात. यावेळी त्यांनी कमाल केलेली, मागच्या सीझनमध्ये सेलेक्टरच बाहेरून आणले. कोच मी समजू शकतो, पण सेलेक्टर पण बाहेरचा येणार म्हणजे कसं? मुंबईला चालेल बाहेरचे सेलेक्टर येऊ देतील? नाही ना. मुंबईला बाहेरच्या माणसाला आत येताना, मला अजून बाहेरचं म्हणतात. 20 वर्ष झाली पुण्याचा आहेस तू म्हणून. 20 वर्ष झाली पण काम करून. वा वा वा. पण आय थिंक थोडंसं ते म्हणतात भयंकर टॅलेंट आहे, मी मानतो, पण ते टॅलेंट मग तुम्ही चांगले सेलेक्टर घ्यायला पाहिजे. मेन सिलेक्शन इश्यूज खूप आहेत दिल्लीला, आणि कोच चांगला हवा. सॉरी, मला एकच गोष्ट आठवली जी मगाशी मी विचारताना राहिलं, की जेव्हा तुम्ही उल्लेख केला की उस्तादजींनी म्हणजे तारक सिन्हा सरांनी रिषभ जेव्हा राजस्थानला गेला, दिल्लीत चान्स मिळाला नाही म्हणून, ते परत येताना म्हणजे बाहेर गेलेला खेळाडू विशेषतः ज्युनियर क्रिकेटमध्ये परत येताना कसं मॅनेज केलं तेव्हा? कारण का नाहीतर एकदा फुली मारली गेली सिलेक्टर्स आणि असोसिएशन मधून, किती फुली खोडणं हे किती अवघड काम असतं. ते पण कठीण होतं, त्याला घेणार नव्हते. तो आला, त्यांनी रन्स केले, कारण तारक सरनी त्याला एकच सांगितलेलं की अब रन बना दे बस. आणि चिक्कार रन्स म्हणजे केले. आणि त्यात ज्यावेळी मीटिंग होती, काहीतरी एक सर्टिफिकेट त्यांनी त्याला हवं होतं, तर सकाळी ते नव्हतं. ते म्हणाले की हे मला माहिती नाही कुठला सर्टिफिकेट असतो तो. मग तो तिच्या आईला त्यांनी फोन केलं. तिची आई रुळकीहून कागद ते घेऊन आली, आणि 10 मिनिट राहिले होते मीटिंग, सिलेक्शन कमिटी मीटिंग संपायला, तर त्यांनी ते कागद, जे काही सर्टिफिकेट होतं, त्यांनी आत पाठवलं. मग कुठे तो रिषभ पण टीम मध्ये आला, अंडर 16 टीम. मग तो मागे त्यांनी वळून पाहिलं नाही. लवली. रिषभ पंत मुळे कदाचित दिल्ली क्रिकेट तगेल, किंवा जसं सर एवढ्या ऑप्टिमिस्टिकली म्हणतात, साधारणतः स्पोर्ट्स कट्टावर एवढं सिनिसिझम किंवा पेसिमिझम हा माझा कॉपीराइट असतो. आता सर म्हणतात की अवघड आहे एकंदर दिल्ली क्रिकेटचं. अवघड आहे, पण तोच दिल्ली क्रिकेटचा चार्म आहे. जेव्हा सगळेजण अवघड म्हणत असतील, अचानक ते येतील आणि जिंकून जातील. बरोबर. तू बघ ना, ईशांत शर्मा के बाद कोण आला? मयंक यादव, हो की नाही? आता तो मयंक यादव किती कसा वापरतो, ही जी संधी त्याला मिळाली आहे, ते मयंक यादववर डिपेंड करते. बरोबर. ईशांतनी पण खूप मेहनत केलेली. कोणाला वाटलं नव्हतं अमोल की तो 100 मॅच खेळेल. त्याला स्वतःला खात्री नव्हती की 50 खेळ. 100 टेस्ट मॅचेस, सोपं नाही. आणि फास्ट बॉलर, दिल्लीला बॉल टाकायची, इंडियाला बॉल टाकायची, नॉर्थ झोनला, आणि IPL जे काही जो खेळला तो. बट मला असं वाटतं की तू म्हणण्यासारखं एक ते जे एक फॅक्टर आहे ना, अनसर्टनिटी म्हण, किंवा म्हणजे कुठून पुढचा प्लेअर कुठूनही येऊ शकतो दिल्लीमध्ये, आणि लोकल. बाहेरून आता कोणी बाहेरून येऊन दिल्लीला खेळायची संधी नाही. जाता जाता आम्हाला सांगा की एक खेळाडू दिल्लीचा जो तुमच्या दृष्टीने खूप अंडर अचिव्हर कॅटेगरीतला, की हा खूप पोटेन्शियल होतं पण समहाऊ ते नाही फुलफिल झालं, आणि एक खेळाडू की ज्याला कदाचित वेळेत संधी मिळाली किंवा गरजेपेक्षा जास्त संधी मिळाली आणि त्याने त्याचं सोनं केलं. हे पण 2 प्लेयर मी सांगतो ज्यांना संधी नाही मिळाली वेळेवर, आणि ते प्रूफ आहे. एक तर भास्कर, न्यूझीलंडची मॅच होती, बरोबर, खूप केवढं मुश्किलीने त्याला ते चान्स मिळालं, पाऊस पडला. तो म्हणाला तो सकाळी त्याने हे जे खिडकी उघडली तर सगळं दिसलं त्याला पाऊस आहे, तर ती मॅच त्याची संधी गेली. दुसरा रजत भाटिया भयंकर टॅलेंटेड प्लेयर, पण नाही मिळाली संधी. मिथुन मनहास खूपच टॅलेंटेड प्लेयर, नाही मिळाली संधी. अमोल मुजुमदारच्या तोडीस तोड नाव. हो, बरोबर. आणि ते सगळे एकमेकांना खूप आदर करतात, म्हणजे कारण ते त्याच कॅटेगरीमध्ये आहेत ना, की संधी नाही मिळाली जेव्हा मिळायला हवी होती. पण ज्याला मिळाली संधी आणि त्यांनी ते ग्रॅब केली, गौतम गंभीर, पहा तो कुठून कुठे गेला. तो पण असा लोणारच होता तेव्हा सुद्धा, पण त्यांनी प्रत्येक जे क्रुशियल मॅचेस होते ना, गौतमनी रन्स केलेले. रणजी ट्रॉफी त्याने जिंकून दिली एकट्याने, फायनल मी पाहिली है ना. तर गौतम डेफिनेटली सांगवान एक चांगला टॅलेंटेड होता, लेफ्ट आर्म,
पण इंजरीचे प्रॉब्लेम्स खूप होते त्याला. सो आय थिंक हे प्लेयर्स म्हणजे माझ्या नजरेत आता तो राणा एक आहे, तो बरोबर. फास्ट आहे ना, तो चांगला आहे. हिमांशू. हां, आणि एक आयुष बदोनी येस. एवढा टॅलेंटेड, पण केव्हा संधी मिळेल, केव्हा त्याला समजेल की कन्सिस्टंटली खेळायला लागेल. तर हे सगळे प्लेयर्स म्हणजे असं मला वाटतं की रजत भाटिया, भास्कर, मिथुन हे डेफिनेटली इंडिया खेळायला पाहिजे. लवली. तुम्हाला दिल्ली क्रिकेटबद्दल एखादा किस्सा जो तुमच्या डोक्यात होता पण माझा विचारायचा राहिला, असं काही आहे का? दिल्ली क्रिकेटचा एक किस्सा म्हणून नाही, पण मला हे वाटतं की जे इंडियाला खेळले दिल्लीहून, सलाम ठोकायला पाहिजे. कारण ते DDCAची काही मदत नसताना ते खेळले, म्हणजे त्यांना काही हेल्प नव्हतं. राईट फ्रॉम बेदी सरांचं काळ, म्हणजे मी तुला सांगतो, मला पंजाबचे प्लेयर्स त्या काळातले किंवा हरियाणा म्हण, सर्व्हिसेस JNK, ते म्हणायचे की हम आधा मॅच तो दिल्ली टीम को देख के हार जाते थे. त्यांचे कपडे, त्यांची किट बॅग, ते कसे यायचे सगळे दिल्लीची टीम. तर तो कल्चरच वेगळा होता. पण म्हणजे माझं नशीब आहे की मी इथे वाढलो आणि ह्या प्लेयर्सना मी इतकं जवळून पाहिलो, एवढे मोठे मोठे प्लेयर्स. तू बघ मागच्या ह्याच्यात सेहवाग, गंभीर, रिषभ, ईशांत शर्मा म्हण, आणि आधीचे सगळे ते स्टॉलवर्ड्स, राईट फ्रॉम बेदी सर टू चेतन चौहान सर. त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे दिल्लीला. बरोबर. महाराष्ट्र सोडून आले आणि कोण घेऊन आलं त्यांना? बेदी सर. त्यांना माहित होतं की हे इथे सक्सेसफुल होणार. तर आय थिंक म्हणजे कसं सांगायचं की मुंबई दिल्लीची मॅच मी कव्हर केलेली आहे लाईक अ टेस्ट मॅच. मुंबई दिल्ली टेस्ट मॅच होती. बरोबर. किंवा दिल्ली कर्नाटकानंतर किंवा मुंबई कर्नाटका तिकडे, ते आम्हाला नाही बघायला मिळायचं. पण दिल्ली मुंबई, नॉर्थ झोन, वेस्ट झोन, काय क्रिकेट, काय कॉम्पिटिशन, काय कल्चर आणि क्वालिटी. उफ, टेरिफिक टेरिफिक. माझं नशीब की मला सगळं पाहायला मिळालं की कपिल देव वेंगसरकरला टाकतोय किंवा गावस्कर जे आहेत बेदीना ऑन ड्राईव्ह मारतायत किंवा ऑफ ड्राईव्ह मारतायत, जे काही आहे. विश्वनाथ सर इथे होते. तर ग्रेट क्रिकेट. लवली. आणि ग्रेट भेट सर. तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला एवढा वेळ दिलात आणि होपफुली आजची जर तरुण पिढी बघत असेल, माझी पिढी किंवा माझ्यापेक्षा जास्त मोठी पिढी, त्यांना तर तो जुना काळातल्या आठवणींना उजाळा मिळाला असेल, पण नवीन पिढीला पण थोडा अंदाज आला असेल. जाता जाता एक शेवटचं सांगा, तुम्ही आयुष बदोनीचं नाव घेतलं, तुम्ही हिमांशू राणाचं नाव घेतलं, मयंक यादव तर घेतलंच. मयंक यादव सरांनी एक्सवर, तेव्हा ट्विटर होतं, मे 2022 मध्ये सरांनी सांगितलं होतं ट्विटरवर की मयंक यादवकडे लक्ष द्या. तसं आज जर तुम्ही सांगायचं म्हटलं ट्विट करायच्या आधी, तर ही दोन नावं सोडून अजून कोणी आहे का लाईनीत? मी त्या दिवशी टाकलेले ना नावं, एकदम त्या दिवशी मी 6 नावं टाकलेले. ओके, यांच्यावर लक्ष ठेवा. तू बघ, ते ट्विट मध्ये असणार. मला एकदम स्क्रीनशॉट आठवत येत नाही. हा, ते स्क्रीनशॉट तू त्या ट्विटचं टाक. तू बघ ते नावं, येणार पुढे कोणतरी, म्हणजे 1-2 तर येतीलच. पण मला एक गोष्ट सांगायची आहे नवीन पिढीला की मी खूपच लकी होतो की मी अशा काळात वाढलो जेव्हा दिल्लीला की तुम्ही जाऊन प्लेयर्स बरोबर गप्पे मारू शकत होता. तर एक मैत्री झाली आणि मी शिकलो त्यांच्याकडून. आज शक्य नाही आहे. खूप पुष्कळ कारण आहेत. असं नाही की आजचे यंगस्टर्स म्हणजे इनकॉम्पिटंट आहेत, त्यांना संधी मिळत नाही इंटरॅक्ट करायला. तर हेच मला सांगायचं आहे की जर तुम्हाला शिकायचं असेल तर क्रिकेटचं, जर पत्रकारांना किंवा बघण्याकरता पण प्रत्येक बाजू तुम्ही लक्षात ठेवायची. क्रिकेटर, अंपायर, स्कोरर, ब्रॉडकास्टर म्हणजे कॉमेंटेटर म्हणा किंवा ग्राउंड स्टाफ, प्रत्येकाचा रोल तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि मग कुठे जाऊन तुम्ही खरोखर क्रिकेट एन्जॉय करता. लवली. विजय सर, पुन्हा एकदा औपचारिक नाही, मनापासून धन्यवाद. तुम्ही कट्ट्यावर आलात हो आणि आमच्याशी गप्पा मारल्या. नाही, थँक्यू. कारण 2 दिवसापासून चाललं होतं आपलं. आणि हे आहे की मित्रांनो, त्याच्यानंतर मला खूप चांगल्या जागी अमोल जेवायला घेऊन जाणार आहे. तर दॅट वॉज द मेन रिझन की मला करायलाच हवं. कारण आम्हाला भेटताच येत नाही, गप्पे मारता येत नाही. मुंबईला हा बिझी असतो
आणि हा दिल्लीला आलाय आता कव्हर करायला, तर मला खूप आवडलं. आणि पुन्हा आपण एकदा वर्ल्ड कपच्या वेळी किंवा असं करूया, वेअर नक्कीच. इंटरॅक्टिव्ह. येस, नक्कीच करूया आपण. सर म्हणले तसं आपण एकदा लाईव्ह वर गप्पा मारूया. एकत्र नसू तर व्हर्च्युअली आपण ऑनलाईन सगळेजण एकत्र येऊन गप्पा मारू. पण आम्ही जेवायला जाणार आहोत. तुम्ही मात्र जायच्या आधी तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. जर आजचा एपिसोड आवडला असेल तर काय आवडलं, कुठे सुधारणा होऊ शकेल ते आम्हाला सांगा. अजून कुठल्या विषयांवर तुम्हाला गप्पा ऐकायला बघायला आवडतील ते सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट कराच. तुमच्या आप्तेष्टांमध्ये हा एपिसोड फिरवा, लिंक फिरवा, तेही महत्वाचं आहे. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याच्यामुळे तुर्तास विजय सर आणि अमोल कराडकर थांबतायत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा. आत्ता मला एक फक्त अर्धा मिनिट हवंय. मला प्लीज मला सांगा की माझी मराठी कशी आहे, कारण मी दिल्लीला वाढलो, मराठी मी वाचलो नाही. आता नंतर मागच्या 10-1 वर्षात मी खूप मराठीचं वाचन करतोय. पण मला स्पष्ट सांगा की मराठी टॉलरेबल होते की नाही? सरांचं मराठी जास्त चांगलं आहे का अमोल गोखले, आदित्य जोशी, अमोल कराडकर यांचं मराठी जास्त चांगलं आहे? हाही तुम्हाला कमेंटसाठी एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. तेही विसरू नका. तर तुर्तास आम्ही दोघं थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.